हॅलो नमस्कार. सगळ्या माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस खूप 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 भरभराटीचा, चांगला आणि आनंदाचा जावो. तसेच स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येणारा गुढीपाडव्याचा सण हा महाराष्ट्रात नवीन वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण आपल्या आयुष्यात एक समृद्धी आणतो आणि वाईट गोष्टींपासून बचाव करतो असं मानलं जातं. त्यासाठी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या रूपाने आपण निसर्गातील नवनवीन निर्मितीचे स्वागत करतो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्साहाशी संबंधित विविध परंपरा आहेत. गुढीपाडवा साजरा करण्याअगोदर घरामध्ये काही बदल केल्यास घरामध्ये सुख समृद्धी धनप्राप्ती होते. घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते. त्यानुसार यावर्षी 9 एप्रिल 2024 वार मंगळवार या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येणार आहे. घरामध्ये आपल्याला फक्त हे 3 बदल करायचे आहेत. हे 3 बदल केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभेल. घरामध्ये असलेले दुःख दारिद्र्य नष्ट होईल. याबद्दलची सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता जरूर नक्की बघा. आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ आणि माहिती याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा भारतातील इतर राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीती आणि आहेत. गुढीपाडवा साजरा करण्याआधी आपल्याला घरामध्ये हे बदल करायचे आहेत. गुढीपाडवा येण्याआधी आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिला बदल जो करायचा आहे तो म्हणजे आपल्या घराच्या स्वच्छतेपासून करायचा आहे. आपल्या घरामध्ये असलेली धूळ जाळी जळमटे काढून टाकायचे आहेत. त्यानंतर आपल्या घराच्या खिडक्यांना दाराला असलेले पडदे देखील आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. सोफा कवर असतील बेडशीट असतील तर त्या सर्व स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवात नवीन उत्साहात नवीन उमेदीत करायची आहे. तर घरामध्ये असलेली ही नकारात्मकता घालवून टाकायची आहे. बघा, कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण शुभमुहूर्तावरती करत असतो आणि गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे तुम्ही या गुढीपाडव्या दिवशी नवीन घर खरेदी करू शकता किंवा तुमचं जर घर जुनं असेल तर त्याला तुम्ही रंग द्यायचा असेल तर रंग देऊ शकता. घरामधील तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरातील अडगळीचं सामान देखील आपल्याला घराबाहेर काढून टाकायचे आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये बऱ्याचदा बंद पडलेली घड्याळ एखाद्या कोपऱ्यात पडून असते किंवा तुटलेल्या वस्तू किंवा आपण घरामध्ये रद्दी साठवून ठेवत असतो आणि जुने खराब झालेले कपडे देखील असतील तर ह्या सर्व वस्तू आपल्याला लवकरात लवकर आपल्या घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहे. त्यासोबतच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टी देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतात. जसं की आपल्या घरातील खोलीचे दार आवाज करत असेल तर तो आवाज करणारं दार देखील आपल्याला घरामध्ये नकारात्मकता जाणवून देतं. तर ते आवाज करणारं दार आहे ते लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावं किंवा शक्य असेल तर ते दार बदलून घ्यावं. कारण या सर्व आवाज करणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्यामुळे नकारात्मक शक्तीचे प्रतीक मानले जातात. त्यानंतर आपल्या घरात जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याला आपण स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात. त्यामुळे आपल्या प्रवेशद्वारावरती शुभ लाभ स्वस्तिक ही चिन्हे लावायची आहेत. दिवाळीच्या वेळेस आपण ही शुभचिन्हे लावली असेल तर ती बदलायची गरज नाही. पण तरीही अजूनही जर आपण ही चिन्ह मुख्यद्वारावरती लावलेली नसतील तर ही चिन्ह लावून घ्या. गुढीपाडव्याची दिवशी हा शुभमुहूर्त चिन्ह लावण्यासाठी खूप चांगला मानला जातो.
तसेच बऱ्याच जणांच्या घराच्या अंगणात बाल्कनीत तुळशीचं रोप लावलेलं नसतं. त्यामुळे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुळशीचं रोप तुम्ही घरामध्ये लावून घेऊ शकता. जर तुमची तुळस सुकलेली असेल तर नवीन तुळस देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लावू शकता आणि त्याची काळजी घेऊ शकता. तुळस ही आहे ती साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. त्यामुळे ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते तेथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. म्हणूनच तुळशीचं एक तरी रोप आपल्या घराच्या अंगणामध्ये असावं. त्यानंतरचा दुसरा बदल जो आहे तो घरामध्ये करायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात आपल्याला सुशोभीकरण करायचे आहे. बघा, स्वयंपाकघराची स्वच्छता आपण रोजच करत असतो, पण बऱ्याचदा डीप क्लिनिंगची सुद्धा गरज भासते. दिवाळीच्या वेळेस ज्या प्रकारे आपण आपल्या स्वयंपाकघराची स्वच्छता करतो, अगदी तशीच आपल्याला मराठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती उत्साहाने आनंदाने करण्यासाठी स्वयंपाकघरामध्ये असलेली नकारात्मकता घालवणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या स्वयंपाकघरात खराब झालेली, तुटलेली, फुटलेली भांडी असतील किंवा आपली भांडी घासायची घासणी असते, ती खूप दिवसापासून खराब झालेली असते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण ह्या ज्या वस्तू असतात त्या घरामध्ये नकारात्मकता आणतात. ह्या आपल्याला ताबडतोब घराच्या बाहेर काढून टाकायच्या आहेत. त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरातील अडगळीच्या वस्तू बाहेर टाकायच्या आहेत. फ्रीज आपल्याला स्वच्छ करायचं आहे. स्वयंपाकघर स्वच्छ राहिलं तर आपल्या घरातील माणसं जी आहे ती निरोगी राहतील. त्याचबरोबर घरातील दमट वातावरणामुळे बऱ्याचदा आपल्या घरात असलेले कडधान्याला कीड पडलेली असते, ती स्वच्छ करायची आहे. खूप खराब झाली असतील किंवा कीड लागलेली असेल जी वस्तू, ती स्वयंपाकघरातून काढून टाकायची आहे. ती स्वयंपाकघरात अजिबात ठेवायची नाही. त्यानंतर घरामध्ये नेहमी अन्नधान्याचा प्रभाव राहावा म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून हे स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवायचे आहे. तसेच देवीला नवीन धान्य अर्पण करून पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. त्यामुळे घराची सुरक्षा वाढते व घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा बदल जो आहे तो आपल्याला गुढीपाडव्याच्या आधी करायचा आहे, तो म्हणजे आपल्या घरात अतिशय महत्त्वाची आणि पवित्र अशी जागा, ते म्हणजे आपले देवघर. हे बघा, देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे, कारण ईशान्य दिशेला ईश्वरी शक्ती असते. ईश्वरी शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता आहे. जर तुमचं देवघर खूप खराब झालेलं असेल तर तुम्हाला बदलायचं असेल तर ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही नवीन देवघराची स्थापना करू शकता. त्याचसोबत तुमच्या देवघरातील देवांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या भंग झालेल्या असतील तर त्या देवी देवतांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन करायचे आहे आणि नवीन देवांची स्थापना तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये स्वस्तिक, ओम, कळस हे चिन्ह लावा. देवघरातील देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांना नवीन वस्त्र घ्यायचे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी देवांना नवीन वस्त्र, अलंकार घालायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे, देवघरातील देव असल्यामुळे त्यांना विसरायचं नाही. त्यांच्यामुळेच आपलं घर आनंदात, समृद्धीने आणि सुखाने नांदत असते. सगळ्या गोष्टी नवीन आणायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, देवघरातील घंटा, शंख जर तुटलेला असेल तर ते वाजवल्यानंतर त्याच्यातून नकारात्मकता पसरते. त्यामुळे ह्या तुटलेले शंख व घंटा आहेत त्या आपल्याला बदलायच्या आहेत. मी हे जे तुम्हाला 3 उपाय सांगितले गुढीपाडव्याच्या वेळेस करायचे किंवा जे घरामधून आपल्याला काय काय बाहेर काढायचं आहे ते तुम्ही नक्की जरूर करून बघा. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. आपल्या पतीच्या व्यवसायात वाढ होते. तसेच मुलांच्या वागण्यामध्ये फरक पडतो. घर धनधान्य समृद्धीने भरून जाते. कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय मनापासून केले तर त्याचे निश्चितच ऐच्छिक फळ आपल्याला मिळतेच. या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी मी माहिती आहे ती तुम्हाला जर आवडली असेल किंवा ती उपयोगी पडणारी अशी वाटत असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचे असलेले बटन जे आहे ते क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे
पोचून जाईल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया आणि उद्या एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया.